संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या जिल्हा न्यायालय आणि सत्र न्यायालयात सुनावणी झाली। तसंच आरोपीच्या वकिलांनी पुराव्याचे व्हिडिओ कागदपत्र मागितलेली होती। त्यानुसार आरोपीच्या वकिलांना कागदपत्र इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस सोपवण्यात आलेली आहेत। तसंच संतोष देशमुखांना मारहाण होतानाचा व्हिडिओ कोर्टात सादर केला गेलाय। दरम्यान साक्षीदारांची नावं उघड करू नयेत अशा सूचना आरोपीच्या वकिलांना करण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिलला होती आहे। आज प्रकरण प्रलंबित जे होतं ते मागच्या वेळेला आपण काही कागदपत्रांची मागणी वगैरे केली होती। त्या मागणी संदर्भातल्या पूर्तता थोडी कागदपत्रांची झालेली आहे। आता या प्रकरणामध्ये चार्ज ठेवण्याच्या स्टेजला काम आलेलं आहे। आता आज रोजी आम्ही आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा सेसाठी आता पुढची तारीख दिलेली आहे। पुढची बातमी आपण बघतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आजची सुनावणी पार पडल्यानंतर सुनावणीमध्ये आरोपी क्रमांक 1 असलेल्या वाल्मिक कराडनं स्वतःला निर्दोष म्हटलंय आणि खटल्यातून मला मुक्त करा याकरता वाल्मिक कराडनं अर्ज सुद्धा केलाय। ही माहिती दिली आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी। तसंच मी निर्दोष आहे, मला सोडा, माझा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये असा अर्ज त्याने कोर्टाला सादर केलाय। दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग नसल्याचा दावा कराडनं केलाय। निकम यांनी सुनावणीनंतर ही माहिती दिली। आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे। या अर्जाच्यावरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे। जे सीआयडीचं म्हणणं येत्या 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल। त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल। अर्थात वाल्मिक तर्फे युक्तिवाद, नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू। आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो सीआयडीच्या मते तपासाअंती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सीलबंद परिस्थितीत फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता। तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला, परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये। आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे। त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिकतर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही। त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या चेहऱ्यावर थोडी सुद्धा भीती दिसत नव्हती। त्यावरून त्यांना जेलमध्ये कोणती कशी ट्रीटमेंट मिळते हे दिसतं असं म्हणत धनंजय देशमुखांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले। मास्टरमाइंड वाल्मिक कराडला वाचवण्याकरता वकिलांची फौज उभी केली जाते, पण कराडचा यामध्ये सहभाग आहे याचे पुरावे आम्ही 24 तारखेला तपास यंत्रणांकडे दिले आहेत। आरोपींना फासावर लटकेपर्यंत आम्ही पाठपुरावा करणं सोडणार नाही आहोत असा इशारा धनंजय देशमुखांनी दिला। धनंजय देशमुख यांच्याशी या सगळ्या विषयी आज झालेल्या सुनावणीविषयी आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी बातचीत केली। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। आज सुनावणीला तुम्ही हजर होत आहे, तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं 1 तास सुनावणी चालली। आरोपीच्या वकिलांनी देखील काही अर्ज वगैरे केले होते, नेमकं काय प्रतिक्रिया असेल पहिली? मला खरं तर खूप भावनाविवश झालो होतो। मी घटनेचं सगळं मला आठवत होतं, परंतु एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, आरोपीला समर्थन कशासाठी करत होते आणि आरोपी एवढे बिनधास्त का राहत होते हे मला थोडंसं कळलं। आरोपी एकदम बिनधास्त आहेत, आरोपीला कुठलेही पश्चाताप नाही, त्यांची जी बॉडी लँग्वेज होती त्यातून मला दिसत होतं। परंतु न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे। SITवर CIDनं जे तपास केलेला आहे ते एक चांगल्या पद्धतीनं भक्कम बाजू त्यांनी मांडलेले आहेत। यांना आरोपींना शिक्षाच होणार आणि जे यांचं अज्ञान आहे, ज्यांना वाटतं की हे जी घटना घडलेली आहे
की हे ह्याच्यातनं काहीच होणार नाही, परंतु न्यायव्यवस्था त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही अशी माझी भावना आहे. आज VC द्वारे हजर केल्यानंतर आपण त्या सगळ्या आरोपींचे चेहरे देखील पाहत होतो आणि तुम्ही जो वारंवार आरोप करताय की त्यांना जेलमध्ये VIP ट्रीटमेंट दिली जाते, ट्रीटमेंट दिली जाते, खरं तशाच पद्धतीने वाटतंय का तर ते एन्जॉय करतात असं वाटतं? त्यांच्या एकाच्या चेहऱ्यावर आपण काहीतरी चुकीचं काम केलंय, आपण काहीतरी चूक केली आहे असं कुठंही जाणवत नव्हतं. त्यांना जे काय अभय देणार आहेत त्यांनी पक्क सांगितलेले असेल की तुम्ही काही करा, आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत. हां, तुम्ही सोबत राहा, पण चांगल्या कामात राहिलं पाहिजे सोबत. तुम्ही वाईट कामात जर सोबत राहतात तर नियती सोडणार नाही आणि न्यायव्यवस्थाही सोडणार नाही. विष्णू चाटीने अर्ज केला की मला लातूरमधून बीडमध्ये शिफ्ट करा. त्याचं उत्तर आपल्या निकम साहेबांनी दिलंय, कारण इथं जे काही त्यांचं चालू आहे तर त्यांना वाटत असेल की एकट्याला नको, आपल्या चला ज्या गुन्हेगारी टोळी आहे त्यांच्यासोबत राहू असं त्यांचं मत असेल, म्हणून त्यांनी दिलेलं असेल. काही एकत्रित बसून परत प्लॅनिंग करू शकतात ते? करू शकतात. आत्ता देखील जे काही घटना घडलेल्या आहेत त्या तुम्ही बघितलेल्या आहेत, परंतु हे चाललंय काय ह्याचं उत्तर खरं तर आमच्याकडे नाही. आम्ही उत्तर विचारण्याचा प्रयत्न करू.